एकतेचे प्रतीक असलेले अक्कलकुवा येथील पैलवान बाबा यांचा उत्सव सोमवारी 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील 17 वर्ष वयाच्या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली। याबाबत मुलीच्या पालकांनी फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात नोंद झाली। नंदुरबार शहरातील हुडको कॉलनी परिसरात पथदिवे दुरुस्त करावे अशी मागणी करण्यात येत आहे। मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे चोरीची भीती आहे। पालिकेने तातडीने दुरुस्तीचे कामे हाती घ्यावे। विसरवाडी व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी 25 रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले। यापूर्वी अशा प्रकारचा उपक्रम नंदुरबारात आयोजित करण्यात आला होता, त्याला प्रतिसाद पाहता विसरवाडी येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला। नंदुरबार शहरात नुकत्याच झालेल्या श्रीराम कथा महोत्सवात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लपास केल्याची घटना घडली। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सारंगखेडा येथील वाघेश्वरी माता मंदिरात दानपेटी फोडल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। एकूण 40,000ची रक्कम चोरीस गेल्याची फिर्यादीत म्हटले। नवीन फौजदारी कायद्याची परिभाषा जाणून घेत त्यानुसार कारवाई करावी। जनतेनेही कायद्याचा अर्थ समजून घेत नवीन कायद्याची माहिती करून घ्यावी, अशी अपेक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांनी व्यक्त केली। नंदुरबार तालुक्यातील अंबापूर येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात कोपी मुक्त अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बापू गवते होते। शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेत आनंद मेळावा घेण्यात आला। यात विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला। अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी नाला गावात दुकानासमोर बसू नको असे सांगितल्याने चौघांनी एकाच मारहाण करून जखमी केले। 14 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी सोमवारी दुपारी गुन्हा दाखल झाला। शहादा तालुक्यातील चिखली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे 4 चाकी वाहन चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून झाल्याचा प्रकार समोर आला। यामुळे शहादा तालुक्यात 4 चाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे। शहादा तालुक्यातील परिवर्धा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना लोकसभागृहातून ट्रक सूट वाटप करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण अधिकारी वंदना वडवी होत्या। प्रकाशा शिवरात महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा अंतर्गत जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला CSR फंडातून पॉवर ग्रिड ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। शहादा तालुक्यातील कडुंबू येथील DGP शेतकरी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 10वी 12वी व विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला। नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात चंदाताई तांबोडी यांच्या घराला आज दुपारी 3च्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीत घरात ठेवलेला 20 क्विंटल कापसासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले। मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थीचे आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली। दडगाव तालुक्यातील कुसोमेरी गावात आज सकाळी 10च्या सुमारास आपसिंग पावरा यांच्या शेतात गुरांसाठी ठेवलेल्या चाराच्या गंजीला अचानक भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण चारा जळून खाक झाला। तोडोदा तालुक्यातील तणावत येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी 1.5 लाख रुपये रोख व चांदीचे दागिने असा एकूण 2,20,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली।